जय हिंद फ्रेंड्स. सो पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपण महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीचं डिस्कशन चालू केलं आहे आणि त्याच्यामध्ये याच्या आधीच्या भाग 1 मध्ये किंवा पहिल्या पार्टमध्ये आपण साधारणपणे संक्षिप्त आढावा असेल किंवा त्याच्यानंतरच्या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या बघितलेल्या होत्या. आता आपल्याला सेकंड चॅप्टर जो आहे लोकसंख्या, तर तो लोकसंख्या नावाचा चॅप्टर बघायचा आहे. अर्थातच मी जसं काल पण उल्लेख केलेला होता की याच्याविषयीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही याच्या आधी जॉग्रफीमध्ये किंवा इकॉनॉमीचा पार्ट म्हणून अभ्यासलेले असतील, पण तरी देखील काही गोष्टी इथं पुन्हा एकदा रिवाइज करूयात किंवा काही अजून फॅक्ट मिळत असतील तर त्या फॅक्टवरती फोकस करण्याचा प्रयत्न करूयात. राईट, काही चार्ट्स आहेत किंवा टेबल्स आहेत आणि ते नीट पद्धतीनं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न देखील आपण करणार आहोत. राईट, आता पहिल्यांदा इथं बेसिकली जनगणना 2011 नुसार राज्याची लोकसंख्या 11.24 कोटी अनेक वेळा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा म्हणजे ती 9.3% आहे कुणाच्या, भारताच्या लोकसंख्येच्या. हे आपण कालच्या सेशनमध्ये डिस्कस केलेलं आहे. लोकसंख्येच्या आकारमानानुसार महाराष्ट्र हे यूपी नंतर देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं राज्य त्या ठिकाणी आहे. राईट, त्याच्यानंतर प्रक्षेपित लोकसंख्या. आता इथं मला असं वाटतं की महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी आहे की प्रोजेक्टेड पॉप्युलेशनच्या बाबतीमध्ये काही प्रेडिक्शन्स इथं आहेत आणि ते ऑथेंटिक आकडेवारीमध्ये आहेत, त्यामुळं त्याच्यावरती जर प्रश्न आला तर तो इथूनच क्रिएट होऊ शकेल. बघा, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाद्वारे प्रकाशित लोकसंख्या प्रक्षेपणावरील तांत्रिक गटाचा अहवाल नोव्हेंबर 2019, तर त्याच्यानुसार 2036 पर्यंतची प्रक्षेपित लोकसंख्या उपलब्ध आहे. अहवालानुसार राज्याची प्रक्षेपित लोकसंख्या 1 मार्च 2021 रोजी 12.44 कोटी आणि 1 मार्च 2025 रोजी 12.83 कोटी आहे. आता प्रश्न कसा विचारला जाऊ शकेल? केंद्र शासनाच्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाद्वारे प्रकाशित केलेल्या लोकसंख्या प्रक्षेपणावरील तांत्रिक गटाच्या अहवालानुसार महाराष्ट्राची 1 मार्च 2025 रोजी महाराष्ट्राची प्रक्षेपित लोकसंख्या खालीलपैकी किती आहे? 12.83 कोटी. ही तशी फिगर जुनी म्हणण्यापेक्षा हे आता 21 साल आहे, पण आत्ताच्या कॉन्टेक्स्टमध्ये आत्ता येणाऱ्या प्रश्नांचा आपण जर का विचार केला तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की 1 मार्च 2025च्या आकडेवारीबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो 12.83 कोटी हे या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आता बघा, महाराष्ट्र आणि अखिल भारत लोकसंख्या याचं कंपॅरिझन दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मला असं वाटतंय की फक्त प्रक्षेपित लोकसंख्या जी आहे तर ती या ठिकाणी लक्षात ठेवा. बाकी जास्त काही डिटेलमध्ये गेलं नाही तरी चालू शकेल. राईट, उदाहरणार्थ इथं जनगणना 2011, त्याच्यानंतर 24 आणि 25 दिलेलं आहे प्रक्षेपित लोकसंख्या. तर त्यातलं इकडचं फक्त अखिल भारताची प्रक्षेपित लोकसंख्या किती आहे तर तेवढं फक्त आपण लक्षात ठेवणं क्रमप्राप्त ठरेल. बाकीचं लक्षात नाही राहिलं तरी देखील चालू शकते असं मला वाटते. नेक्स्ट, पुढचा मुद्दा यातला आता बघा, श्रमशक्तीचा दर ठरवण्यासाठी चार्ट का बरं दिसत नाहीये व्यवस्थित? ठीक आहे, तुम्हाला तिकडे दिसतोय. श्रमशक्तीचा आकार ठरवण्यासाठी काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या महत्वपूर्ण भूमिका बजावत असते. राईट, श्रमशक्तीचा दर म्हणजे काय? लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ह्याच्यासाठी काय महत्वाचं असतं सांगितले त्यांनी, तर काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या. राईट, सो तो किती दिलाय हो इथं? 15 ते 59. 15 ते 59 ही काय? कार्यकारी वर्गातील लोकसंख्या. का? कारण बिलो 14 ते बाल कामगार आहेत ना, कामाला लावू शकत नाही, आणि अबोव 60 हे ज्येष्ठ नागरिक त्या ठिकाणी निवृत्तीचं वय सर्वसाधारण आहे. त्यामुळं बिलो 14 आणि अबोव 60 याला काय म्हटलं जातं? डिपेंडंट पॉप्युलेशन असं म्हटलं जातं. राईट, ही पॉप्युलेशन कुणावरती डिपेंडंट असते? 15 ते 59 वयोगटावरती डिपेंडंट असते. राईट, सो त्यामुळे लोकसंख्या सातत्याने वाढता कल दर्शवित असून 2026 मध्ये 8.70 कोटी
अपेक्षित आहे. काय बरं, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट मध्ये 15 ते 59 वयोगटातील महाराष्ट्रातील लोकसंख्येचा जर विचार केला तर ती 8.70 कोटी अपेक्षित त्या ठिकाणी आहे. म्हणजे 8,70,00,000 कधी 2026 मधलं प्रेडिक्शन या ठिकाणी दिसेल तुम्हाला. राईट, 2026 इथं तुम्हाला राज्यातील काम करण्याच्या वयोगटातील एकूण प्रक्षेपित लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्या. सो बघा 2026 मध्ये एकूण लोकसंख्या 12.93 कोटी आणि त्याच्यातली कार्यकारी वर्गातील लोकसंख्या ही 8.70 कोटी आहे. त्याच्या पुढे जायचं म्हटलं तर 2031 मध्ये 13.35 कोटी पॉप्युलेशन प्रोजेक्टेड आहे आणि 8.93 कोटी तेव्हा त्यापैकी काय असेल 15 ते 59 या कार्यकारी वर्गातील असेल. अजून पुढे जायचं म्हटलं तर 2036 मध्ये 13.68 कोटी प्रोजेक्टेड पॉप्युलेशन आहे महाराष्ट्राची आणि त्यापैकी कार्यकारी वर्गातील लोकसंख्या ही 9.05 कोटी इतकी त्या ठिकाणी आहे. राईट, चलो पुढे जाऊयात आता राज्यातील प्रक्षेपित लोकसंख्येची वैशिष्ट्ये. राईट, आता इथं बघा वर्ष 2011 दिले, 16 दिले, 26 दिले आणि 31 दिले. राईट, मग इथं फक्त हा काही आकडेवारी लक्षात ठेवण्याचा भाग नाहीये, हे फक्त ट्रेंड लक्षात ठेवण्याचा मुद्दा त्या ठिकाणी आहे. उदाहरणार्थ मी आता 2026 लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. राईट, म्हणजे हा कॉलम आणि त्याच्यानंतर 2011 हा कॉलम घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून ट्रेंड अनालिसिस करायचं म्हटलं तर बघा 0 ते 14 आणि 60 प्लस ही काय झाली डिपेंडेंट पॉप्युलेशन आणि 15 ते 59 ही काय झाली तर कार्यकारी वर्गातील लोकसंख्या. आता मला इथं दिसतंय की 2011 मध्ये महाराष्ट्रातली कार्यकारी वर्गातील लोकसंख्या 7.12 कोटी होती. 2026 मध्ये तीच प्रोजेक्टेड किती आहे 8.70 आहे. मग याच्यावरून मी काय म्हणू शकतो की 2011 पासूनचा ट्रेंड लक्षात घेता कार्यकारी वर्गातील लोकसंख्येचे प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे का कमी होत आहे तर इथं वाढत आहे. मी काल पण तुम्हाला कालच्या भागामध्ये सांगितलं किंवा कालच्या मुद्द्यामध्ये सांगितलं की आपल्याला आकडेवारी पाठ नाही करायची, आपल्याला आकडेवारीचं आकलन करून त्याच्यातून असे काहीतरी स्टेटमेंट तयार करायचे. गेटिंग इट? मी बाकी कुठल्या पॉप्युलेशन वरती फोकस नाही केला, फक्त 15 ते 59 मध्ये फोकस केलेला दिसतो. राईट, पण इक्वली तुम्हाला असं लक्षात येईल 60 प्लस ची पॉप्युलेशन इथं वाढताना दिसते बघा. का? कारण ही 15 ते 59 वयोगटातली जी लोकसंख्या आहे जी कार्यकारी वर्गात आज मानतोय ती हळूहळू हळूहळू ओल्ड एज कडे जाणार आहे ना. म्हणून तर डेमोग्राफिक डिव्हिडंडची थिअरी आपण जी म्हणतो तर त्याच्यामध्ये आपण असं म्हणतो की आता आपल्याला 15 ते 59 मधली पॉप्युलेशन खूप जास्त आहे त्यामुळे ते चांगलं आहे. मात्र जसं आपण पुढे जाणार आहे तसं डिपेंडेंट पॉप्युलेशनचं प्रमाण जे आहे तर ते त्या ठिकाणी वाढणार आहे. त्याच्यानंतर बघा प्रमाण टक्केवारीमध्ये दिलेलं आहे त्यांनी की एकूण लोकसंख्येपैकी राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी किती आहे ती 2011 मध्ये 63.3% होती. 2026 मध्ये 67.3%. राईट, सो 63 आणि 67 हे दोन लक्षात घ्या. त्यानंतर बघा अवलंबित्वाचं प्रमाण, सो ही इथं एकूण दिलेलं आहे बघा. राईट, डिपेंडंट पॉप्युलेशन जे आहे 1 मार्च रोजी प्रक्षेपित असलेली, पण आपल्याला हे दोन ट्रेंड जे आहेत तर ते महत्वाचे आहेत. अवलंबित्वाचं प्रमाण या लोकसंख्या शास्त्रीय निर्देशकाद्वारे अवलंबून असलेल्या लोकसंख्येचे म्हणजेच 0 to 14 आणि वय वर्ष 60 आणि त्यावरील काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्येशी म्हणजेच 15 ते 59 वयोगटाशी असलेले प्रमाण मोजता येते. हे प्रमाण वयोगटातील लोकसंख्येवरील संभाव्य अवलंबित्वाचा भार आणि त्यामधील बदल दर्शवताना दिसते. म्हणजे हे जे अवलंबित्वाचं प्रमाण आहे तर ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल. म्हणजे युवा 42.2% आणि 15.7% कोण आहेत वृद्ध आहेत. सो एकूण अवलंबित्वाचं प्रमाण किती आहे 57.9%. म्हणजे 57.9% पॉप्युलेशन काय आहे ही डिपेंडंट पॉप्युलेशन कॅटेगरी मध्ये त्या ठिकाणी आहे. गेटिंग इट? सो ही कमी 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 होताना आपल्याला दिसेल तिकडे. नेक्स्ट पुढचा मुद्दा राज्याचे प्रक्षेपित लोकसंख्या शास्त्रीय निर्देशक. राईट, आता ह्याच्यात पण बघा आपण असं म्हणूयात की 2011 ते 15 आणि
26 ते 30 किंवा 21 ते 25 हे जर जस्ट ग्लान्स करूया, लोकसंख्या वाढीचा दर 2011 मध्ये 11%, त्याच्यानंतर 9.4%, त्याच्यानंतर 7.7%, 6.3% आणि 4.9%. सो वाढीचा दर हा कमी होणं हे चांगलं द्योतक आहे हे लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. लोकसंख्या वाढीचा दर कमी होतोय म्हणजे आपण जे काही कुटुंब नियोजन असेल किंवा लोकसंख्या वाढ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतोय, तर त्या प्रयत्नांना मिळालेलं हे यश आहे म्हणू शकतो आपण. जन्मदर जो आहे तर तो पण कमी होताना दिसतोय बघा म्हणून. राईट, ऑब्विसली लोकसंख्या वाढीचा दर कमी होण्यामागे जन्मदर कमी होणं हे महत्वाचं कारण आहे. 15.2, 13.9, 12.4 अशा पद्धतीनं. मृत्यूदर पण बघा इव्हेंच्युअली थोडासा कमी होताना आपल्याला इथं दिसेल, परत वाढ होताना दिसेल. अर्भक मृत्यूदर, राईट, मृत्यूदरापेक्षा पण आपल्याला अर्भक मृत्यूदर महत्वाचा त्या ठिकाणी आहे. राईट, सो 25, 23, 21, 19 आणि प्रोजेक्टेड 2031 ते 35 मध्ये किती आहे? 18 आहे. पण आपण सध्या या दोन फॅक्टवरती कॉन्सन्ट्रेट त्या ठिकाणी करूया. राईट, मग बाकी बऱ्याच गोष्टी आहेत. पुरुषांचं आयुर्मान किंवा एकूण जननदर, टोटल फर्टिलिटी रेट पण डिक्रीज होताना दिसतोय. लक्षात घ्या, जन्मदर कमी झाला, टोटल फर्टिलिटी रेट पण त्या ठिकाणी कमी होताना दिसणार आहे. राईट, सरासरी आयुर्मान ह्याच्यामध्ये मात्र काय वाढ होताना दिसणार आहे. सरासरी आयुर्मानामध्ये होणारी वाढ ही कशाचं द्योतक आहे हो? की तुमच्या इथं ह्युमन रिसोर्स काय म्हणूयात त्याला आपण, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा विचार करतो, नुसतं इन्कम नाही तर सरासरी आयुर्मानाचा पण त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो झाला पाहिजे. राईट, नेक्स्ट पुढचा मुद्दा. आता हे बघितलेलंच आहे, जनगणना 2011 मधली वैशिष्ट्य, जसं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर दिव्यांगांची लोकसंख्या. तर याच्यामध्ये मला असं वाटतं की महाराष्ट्र आणि अखिल भारत, सो हे महाराष्ट्र आहे, हे अखिल भारत आहे. मला वाटतं बाकी कंपॅरिझन करण्यापेक्षा हा मुद्दा थोडासा अधोरेखित केला पाहिजे, हा मुद्दा थोडा अधोरेखित केला पाहिजे. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या किती आहे? 1.33 कोटी. भारतामध्ये अनुसूचित जातींची लोकसंख्या किती आहे? 20.14 कोटी. भारतामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल्ड ट्राईबची लोकसंख्या किती आहे? तर 1.05 कोटी. भारतामध्ये 10.45 कोटी. राईट, सो ते आपण स्त्री आणि पुरुष असं कन्सिडर न करता ही आकडेवारी ही इन टोटल बघूयात, कारण एवढ्या मायक्रो लेवलला जाणार नाही एमपीएससी. राईट, दिव्यांग लोकसंख्या 0.30 कोटी म्हणजे 0.30 करोड म्हणजेच काय 30 लाख आहे. इथं किती? 2.68 लाख. बऱ्याच वेळा या 2.68 लाखावरती प्रश्न आलाय बरं का. आणि आता दिव्यांग मंत्रालय वगैरे नवीन झालेलं आहे, त्यामुळे 0.30 करोड किंवा 30 लाख हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नागरी लोकसंख्येची टक्केवारी हे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये 45.2% आहे, तर भारताचा जर विचार केला तर 31.1% आहे. त्यामुळं नागरीकरणाचं प्रमाण हे सरासरी भारतामध्ये नागरीकरणाच्या प्रमाणापेक्षा महाराष्ट्रामध्ये नागरीकरणाचं प्रमाण काय आहे हो? जास्त त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर लोकसंख्येची घनता चौरस किलोमीटर मध्ये महाराष्ट्राची 365 आहे, भारताची 382 आहे. म्हणजेच काय इथं परत या आकडेवारीतून आपण म्हणू शकतो की महाराष्ट्राची सरासरी घनता ही भारताच्या घनतेपेक्षा काय आहे? कमी त्या ठिकाणी आहे, कारण इथं जास्त घनता दिसते. 382 म्हणजे जास्त, 365 म्हणजे कमी, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर बघा पुढचे इंडिकेटर दशवार्षिक वृद्धी दर, हा आपण काल बघितलेला होता की दशवार्षिक वृद्धी दर महाराष्ट्राचा 16 आहे आणि भारताचा 17.7 आहे. दशवार्षिक म्हणजे 10 वर्षामध्ये किती पर्सेंटेजनं लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली. सो 2001 ते 2011 हे कंपॅरिझन आहे. महाराष्ट्राचा दशवार्षिक वृद्धी दर हा भारताच्या दशवार्षिक वृद्धी दरापेक्षा कमी आहे. बालकांमधील मुला मुलींचे प्रमाण म्हणजेच काय? बाललिंग गुणोत्तर 0 ते 6 वयोगटातलं 894 आहे आणि इकडं 918 आहे. राईट, त्याच्या आधी एक इंडिकेटर स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे लिंग गुणोत्तर 929 आणि 943. म्हणजेच काय? भारताचे लिंग गुणोत्तर, महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे भारताच्या लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर हे भारताच्या लिंग गुणोत्तराच्या तुलनेमध्ये कमी आहे, भारताचं जास्त आहे. राईट, उलट झालं थोडंसं. आणि इकडं पण सेम तुम्हाला दिसेल 894 आणि 918. म्हणजेच भारताचं लिंग गुणोत्तर
हे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. म्हणजेच बाललिंग गुणोत्तर आणि लिंग गुणोत्तर हे दोन पॅरामीटर्स असे आहेत की ज्याच्यामध्ये भारताचं सरासरी बाललिंग गुणोत्तर आणि लिंग गुणोत्तर हे महाराष्ट्राच्या लिंग गुणोत्तर आणि बाललिंग गुणोत्तरापेक्षा जास्त आहे. राईट. साक्षरता दर जर का लक्षात घेतला तर आपल्याला 82.3 कोटी आहे, 3% आहे आणि इकडं 73% आहे. सो भारताचा साक्षरता दर हा महाराष्ट्राच्या साक्षरता दरापेक्षा काय आहे इथं कमी आहे. गेटिंग माय पॉइंट. चल त्याच्यानंतर बघा हा एक इंटरेस्टिंग चार्ट आहे किंवा इंटरेस्टिंग टेबल आहे. महाराष्ट्राची आणि भारताची जनगणनांवर आधारित लोकसंख्या. आता इथं वर्ष दिलेलं आहे बरं का, 1961, 10 वर्षाच्या फरकानं त्या ठिकाणी दिलेले. मला वाटतं 1961 आणि 2011 तुम्ही लक्षात घेऊ शकता जेव्हा फक्त भारताचं अनालिसिस तुम्हाला करायचंय. म्हणजे 1961 ला महाराष्ट्राची लोकसंख्या ही 3.96 कोटी होती. राईट. 1961 का याच वेळी निर्मिती झालेली आहे ना. गेटिंग इट. आणि 2011 ला 11.24 कोटी होती. तर भारताची लोकसंख्या 1961 मध्ये 43.92 आणि इकडं 121.09 कोटी इतकी त्या ठिकाणी होती. दशवार्षिक वृद्धी दर इंटरेस्टिंगली तुम्हाला आता हा ट्रेंड त्या ठिकाणी दिसून येईल. राईट. 23% होता जवळपास दशवार्षिक वृद्धी दर. परत तो वाढला, परत अजून वाढताच राहिला. म्हणजे 27 वरनं 24 वर आला, 24 वरनं परत 25 वर आला, 25 वरनं 22 वर आला, 22 वरनं 16 वरती आला. म्हणजे हा ट्रेंड जो आहे तर तो डाऊन ट्रेंड त्या ठिकाणी आता दाखवायला सुरुवात झालेली इथं पासून. बरोबर. म्हणजे कधीपासून 91 पासून हा स्थिरीकरणाच्या दृष्टिकोनातून वाटचाल आपली होताना दिसते. भारताच्या बाबतीमध्ये पण तुम्हाला तेच दिसेल की इथून 1991 पासून थोडस डाऊन ट्रेंड आपल्याला बघायला मिळते. 17.7 साक्षरतेची टक्केवारी 82.3% आणि 73.0%. बघा 1961 मध्ये महाराष्ट्राची साक्षरता ही 35.1% इतकी होती. चलो पुढचा मुद्दा ग्रामीण आणि नागरी लोकसंख्येचं प्रमाण. पण मला वाटतंय की हे ऑलरेडी आपलं डिस्कस झालेलं आहे. भारत महाराष्ट्र कंपॅरिझन पण झालेलं आहे, पर्सेंटेज पण काढून झालेलं आहे. इथं आता 61 ते 2011 दिलेलं आहे. राईट. अधिक माहितीसाठी फक्त कधीतरी वेळ असेल तेव्हा हा चार्ट जो आहे तर तो चाळून बघा. आता पुढचा पॉइंट आहे किंवा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राज्य उत्पन्न. राईट. स्टेट जीडीपी वगैरे त्या सगळ्या गोष्टी. आता बघा स्थूल देशांतर्गत उत्पन्न. आता ह्यातली काही वाक्य आहेत ना, मला असं वाटतं की त्या वाक्यांवरती प्रश्न तयार त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामुळे ती वाक्य इक्वली इम्पॉर्टंट आहेत. मी तुम्हाला रेफरन्स देईन की इथं कसा प्रश्न तयार होऊ शकतो. आणि आजकाल इकॉनॉमीला येणारे प्रश्न असे थोडेसे कन्सेप्च्युअल किंवा असे थोडेसे अनालिटिकल ओरिएंटेड व्हायला लागलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याला एवढं डीप जायला हरकत नाही. म्हणजे केलं तर फायदाच होणार आहे, तोटा तर काय त्या ठिकाणी होणार नाही असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. बघा स्थूल देशांतर्गत उत्पन्न हे देशातील एकूण आर्थिक कार्याचे मोजमाप करण्यासाठी सर्वात महत्वाचे समग्रलक्षी अर्थशास्त्रीय समष्टी आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे ना. म्हणजे आपण मॅक्रो इकॉनॉमिक काय म्हणतात त्याला कॉन्टेक्स्ट मध्ये विचार केला तर स्थूल देशांतर्गत उत्पन्न हे देशातील आर्थिक कार्य म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजचं मोजमाप करण्याचं एक मोठं महत्वाचं साधन आहे. राईट. आता बघा ठराविक कालावधी करता स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजाच्या विश्लेषणामुळे आर्थिक विकासाच्या स्तरांमधील बदलाची व्याप्ती आणि दिशा स्पष्ट होण्यास मदत होते. इथं प्रश्न तयार होऊ शकतो. प्रश्न काय विचारेल एमपीएससी? ठराविक कालावधी करता स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजाच्या विश्लेषणामुळे खालीलपैकी कोणते फायदे होतात? मग अ देतील आर्थिक विकासाच्या स्तरांमधील बदलाची व्याप्ती स्पष्ट होते. ब देतील आर्थिक विकासाच्या स्तरांमधील बदलाची दिशा स्पष्ट होते. दोन्ही पण स्पष्ट होतंय ना. बदलाची व्याप्ती आणि बदलाची दिशा कुठल्या दिशेनं चाललेलं आहे. राईट. म्हणजे आकडेवारी फक्त आपल्याला व्याप्तीच देत नाही तर आपल्याला दिशा पण देते, ट्रेंड पण समजून सांगते की नाही हे अशा पद्धतीने वाटचाल चाललेली आहे. गेटिंग माय पॉइंट. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्थेकडून जेव्हा मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल चाललेली आहे असं तुम्ही भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल म्हणतात तेव्हा आपल्याला त्याची दिशा पण त्या ठिकाणी कळते. आणि कदाचित
इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम आपण म्हणूयात किंवा इन टर्म्स ऑफ इकॉनॉमीची वेगवेगळी सेक्टर्स म्हणूयात, तर त्याच्यामध्ये जे एक्सपान्शन होते तर त्याच्यामध्ये व्याप्ती पण स्पष्ट होते. पुढचा मुद्दा, स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या एकूण तसेच विभिन्न स्तरावरील पृथक विश्लेषणाद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये होत असलेले संरचनात्मक बदल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देणारे घटक ओळखता येऊन सर्वंकष आर्थिक वृद्धी आणि विकास यासाठी धोरण आखणी करण्यास शासनास मदत होते. सो हे इम्पॉर्टंट आहे. बघा वाक्याची फोड करून बघा. अर्थव्यवस्थेत होत असलेले संरचनात्मक बदल, स्ट्रक्चरल रिफॉर्म्स इन इकॉनॉमी, हे कळतात का? डेफिनेटली. दुसरी गोष्ट, अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देणारे घटक ओळखता येतात का? डेफिनेटली. आपण काय म्हणतोय, तिमाही किंवा 4 तिमाहींचा आकडेवारी आपल्याकडे आली एका आर्थिक वर्षाची, आणि त्या आर्थिक वर्षामध्ये जी आकडेवारी आपल्याला आली आहे त्याच्यानुसार आपण सांगतोय की ग्रोथ रेट मध्ये महत्वाचा रोल कोणी प्ले केलेला आहे. से फॉर एक्झाम्पल सर्व्हिस सेक्टरनं प्ले केलेला आहे. से फॉर एक्झाम्पल सर्व्हिस सेक्टरमध्ये आयटी सेक्टरनं रोल प्ले केलेला आहे. गेटिंग माय पॉइंट? सो त्याच्यामुळं अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देणारे घटक ओळखता येतात, आणि ह्याचा फायदा कुणाला होतो? इक्वली पॉलिसी मेकर्सला पॉलिसी मेकिंग करताना दिसते होतो. ऑब्विसली ज्याच्यामध्ये आर्थिक वृद्धी आणि विकास किंवा ते इंडिकेटर्स जास्त दिसत आहेत, सो पॉलिसी मेकिंग करत असताना त्याला प्रायोरिटी आपल्याला देता येऊ शकते. त्याच्यानंतर बघा पूर्वानुमान. 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेमध्ये 7.3% वाढ अपेक्षित असून अखिल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे. सो दोन्ही आकडे महत्वाचे आहेत. राईट. महाराष्ट्रामध्ये किती ग्रोथ रेट एक्सपेक्टेड आहे? 7.3%. भारतामध्ये किती आहे? 6.5%. राईट. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र शासन यांनी प्रसिद्ध केलेल्या 2024-25च्या दुसऱ्या पूर्वानुमानानुसार सेकंड रिवाइज एस्टिमेट्स अंदाजित सांकेतिक स्थूल उत्पन्न देशांतर्गत उत्पन्न 3,31,03,295 कोटी असून अंदाजित वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पन्न पायाभूत वर्ष 11-12. अगेन हे लक्षात ठेवायचं. इथं प्रश्न विचारला जातो. 1,79,95,095 कोटी आहे. कृषी संलग्न उद्योग आणि सेवा या क्षेत्रांचा वास्तविक स्थूल देशांतर्गत मूल्य वृद्धी अनुक्रमे 4.6%, 5.6% आणि 7.3%. म्हणजेच काय? ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मध्ये सर्वात जास्त वाटा कुणाचा आहे? अगेन सर्व्हिस सेक्टरचा आहे. त्याच्यानंतर कुणाचा आहे? उद्योग क्षेत्राचा आहे 5.6%, आणि कृषी संलग्न क्षेत्राचा वाटा किती आहे? 4.6%. इथं प्रश्न क्रिएट होणार आहे. पुढचा मुद्दा, क्षेत्रनिहाय स्थूल राज्य मूल्यवृद्धी आणि स्थूल राज्य उत्पन्नाचे वार्षिक वृद्धी दर. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, मी हे आता भारताच्या स्तरावरती बोलण्यापेक्षाही महाराष्ट्राच्या स्तरावरती बोलतोय. म्हणजे आता बघा, कृषी संलग्न कार्य आपण 2023-24 पकडूया तिथं फक्त. राईट. चार्ट मध्ये पण काय वाचायचं, काय लक्षात ठेवायचं हे लक्षात घेतलं पाहिजे. कृषी क्षेत्र आहे इथं, उद्योग क्षेत्र आहे आणि सेवा क्षेत्र आहे. काय सांगितलंय? क्षेत्रनिहाय स्थूल राज्य मूल्य वृद्धी म्हणजे स्टेट जीडीपी मध्ये जे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन झालेलं आहे तर त्याचा क्षेत्रनिहाय वाटा. मग ऍग्रिकल्चरचा किती आहे? 3.3%. उद्योग क्षेत्राचं किती आहे? 6.2%. आणि सेवा क्षेत्राचं किती आहे? 8.3%. म्हणजे अगेन राज्याच्या स्थूल मूल्यवृद्धीमध्ये, राज्याच्या स्थूल मूल्यवृद्धीमध्ये ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मध्ये देखील आपल्याला सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक दिसेल, त्यानंतर उद्योग क्षेत्राचा दिसेल, आणि त्यानंतर आपल्याला कृषी आणि संलग्न क्षेत्राचा दिसेल. जो ट्रेंड भारतासारखाच आहे असं आपण म्हणू शकतो, कारण अखिल भारतीय स्तरावरचा हा ट्रेंड आपण ऑलरेडी त्या ठिकाणी बघितलेला आहे. इकडे बघा 4.667 नाही सॉरी येस 4.6, 5.6 आणि 7.3%. राईट. सो इथं पण उद्योग जास्त आहे, सॉरी सेवा क्षेत्र जास्त आहे, नंतर उद्योग, आणि नंतर मग परत पुढं कोण आहे? ऍग्रिकल्चर सेक्टर आहे. त्यानंतर बघा 2023-24 मध्ये अखिल भारताच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल उत्पन्नाचा हिस्सा 13.5% देशामध्ये सर्वाधिक असून त्या खालोखाल तामिळनाडू राज्याचा
हिस्सा 9% आहे. म्हणजेच काय, देशाच्या जीडीपी मध्ये भारताचं कंट्रीब्युशन नेमकं किती आहे बघा. भारताच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा 13.5% आहे आणि देशामध्ये तो सर्वाधिक असून त्या खालोखाल तामिळनाडू राज्याचा हिस्सा हा 9% आहे. गेटिंग इट. त्या दुबेला सांगितलं पाहिजे हे, बरोबर, ही फॅक्ट दाखवली पाहिजे म्हणजे त्याला लक्षात येईल. गेटिंग माय पॉइंट, राईट. फक्त आपल्या स्वतःच्या राज्याचा अभिमान म्हणून हे नाहीये, हे लक्षात घ्या. महाराष्ट्रानं नेहमीच देशाला दिशा दाखवण्याचं काम केलेलं आहे. मग तो स्वातंत्र्याचा कालखंड असेल, प्रबोधनाचा त्या ठिकाणी कालखंड असेल, समाज सुधारणेचा कालखंड असेल किंवा आजचा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि ग्रोथचा कालखंड असेल. कुठलाही कालखंड पकडा, महाराष्ट्र हे नेहमीच अग्रेसर राज्य राहिलेलं आहे आणि आपण विनयतेनं हे त्या ठिकाणी मानतो. आपण सर्वसमावेशक त्या ठिकाणी आहोत, राईट. त्यामुळे आपला विरोध हा सक्तीला त्या ठिकाणी आहे. इतक्या वर्षापासून अनेक लोक आपल्या इथे येत आहेत, रोजगार करतायत, त्यांना आपण कुठे काय बोलतोय तेव्हा, राईट. पण जेव्हा आपल्या अस्मितेचा प्रश्न उभा राहतो तेव्हा आपली अस्मिता जपण्यासाठी आपण सगळे मराठी म्हणून एकत्र येणं गरजेचंच आहे. त्यात काही वादच नाही. आणि मला वाटतंय की ह्याला सगळं जरा थोडंसं पॉलिटिकल त्याच्यातलं जे आहे तर ते सगळं बाजूला सारून याचा विचार केला पाहिजे, राईट. मी फॅक्टवर म्हणून बोलतोय की देशाच्या सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.5%, राईट. बाकी टॅक्सेस मध्ये वगैरे तर आपण ते न बोललेलंच बरं. ऑलरेडी जीएसटी कलेक्शन महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त होते. टॅक्स कलेक्शनच्या बाबतीमध्ये पण महाराष्ट्र पुढे. मग आपण असं म्हणतो का वित्त आयोगाच्या शिफारसीमध्ये की महाराष्ट्र टॅक्स जास्त देतोय तरी तुम्ही वाटा झारखंडला, बिहारला का देता? अहो ते एक्सपेक्टेडच आहे. शेवटी सगळे हे सगळे कोण आहेत? छोटे छोटे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स आहेत. गेटिंग माय पॉइंट. काढायचं म्हटलं तर महाराष्ट्राच्या बाजूने भरपूर मुद्दे निघतील, राईट. पण हे समजून घेतलं पाहिजे, राईट. आपण विविध डायव्हर्सिटीला रिस्पेक्ट केलं पाहिजे, यात अजिबात दुमत नाहीये. पण ऍट दी सेम टाइम डायव्हर्सिटीला रिस्पेक्ट करत असताना सक्ती पण व्हायला नाही पाहिजे, हेही तितकंच त्या ठिकाणी महत्वाचं आहे. चल पुढे जाऊयात आपण. एनिवेज असे मध्ये मध्ये काय गोष्टी येणार आहेत. 2011-12 आणि 23-24 कालावधीमध्ये राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य मूल्य वृद्धीमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक असून त्या खालोखाल उद्योग आणि कृषी संलग्न क्षेत्रांचा समावेश आहे. म्हणजेच थोडक्यात काय, मी जे तुम्हाला 2023-24 मधला ट्रेंड सांगितला की स्टेट जीडीपी मध्ये किंवा त्याच्या ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन मध्ये कुठल्या क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे, सेवा, त्याच्यानंतर उद्योग, त्याच्यानंतर कृषी. पण हाच ट्रेंड जो आहे तर तो आपल्याला 2011-12 पासून 23-24 पर्यंत म्हणजे 10-11 वर्ष दिसतोय, राईट. मग इथं अखिल भारतीय स्तर दिलाय आणि इकडं महाराष्ट्राच्या बाबतीत पण दिलाय. सो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये बघा, हा वाटा जो आहे तर तो 51% होता सेवा क्षेत्राचा, तो आता 63% झालाय. त्याच्यानंतर कृषी आणि संलग्न क्षेत्राचा हा 35% होता, त्याच्यावरून 25% झालाय आणि 13%वरून 11.2% उद्योगाचा झालेला आहे. सेम सायमल्टेनियसली अखिल भारतीय स्तरावरती 49% वरून 54%, 32% वरून 27% आणि 18% वरून 17.8% इतका झालेला आपल्याला दिसतो. येस. त्याच्यानंतर आता इकडं काय दिलेलं आहे, राज्याचा ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन जी आहे तर त्याच्यामध्ये क्षेत्रनिहाय, उपक्षेत्रनिहाय हिस्सा. म्हणजे आता उद्योग, सेवा आणि कृषी आणि संलग्न कार्य आहेत तर त्याच्यामध्ये कंट्रीब्युशन कुणाचं जास्त आहे बघा. म्हणजे उदाहरणार्थ कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये पिकांचं कंट्रीब्युशन 59.9%, पशुधनाचं 25.1% आहे, वनसंवर्धन आणि ओंडके पाडणे 12.8% आहे आणि मासेमारी आणि जलसंवर्धन 2.2% आहे. तर उद्योग क्षेत्रामध्ये बघा, वस्तू निर्माण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये जास्त आहे 57.9%. त्याच्यानंतर कोण येते, बांधकाम क्षेत्र, राईट. सो कन्स्ट्रक्शन सेक्टर, रिअल इस्टेट वगैरे तर ते 28.3% आहे. त्याच्यानंतर 7.1% खाणकाम आणि दगड खाणकाम आणि वीज, वायू, पाणी पुरवठा आणि इतर उपयोगिता सेवा 6.7%. सेवा क्षेत्रात बघा अगेन तिथं खूप भरपूर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये बघा 39.3% स्थावर मालमत्ता, राहत्या घरांची मालकी आणि व्यावसायिक सेवा.
त्याच्यानंतर दुसरा दिसतोय वाटा तो म्हणजे 18%. वित्तीय सेवा त्याच्यानंतर दिसतोय तो तो म्हणजे 15%. व्यापार दुरुस्ती हॉटेल आणि उपहारगृहे. त्यानंतर मग इतर सेवांमध्ये 12.9%. सार्वजनिक प्रशासन आणि संरक्षण 7%. परिवहन साठवण दळणवळण आणि प्रसार संबंधी सेवा 7.7%. असं त्या ठिकाणी आपल्याला कंट्रीब्युशन दिसेल. राईट. नेक्स्ट पुढचा मुद्दा. पहिल्या सुधारित अंदाजानुसार 23-24 मधील अंदाजित सांकेतिक राज्य उत्पन्न चालू किमतीनुसार निव्वळ राज्य उत्पन्न 35,37,968 कोटी इतका आहे. तर दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार सन 2022-23 मधील अंदाजित सांकेतिक राज्य उत्पन्न 31,78,318 कोटी इतकं त्या ठिकाणी आहे. सो ही आकडेवारी आता फायनल आहे त्यामुळे विचारली जाऊ शकते. 2023-24 चे अंदाजित दरडोई राज्य उत्पन्न 2,78,681 असून 2022-23 मध्ये 2,52,289 होते. इथं पण विचारलं जाऊ शकतं मध्यंतरी जे दरडोई उत्पन्न वगैरे आहे तर त्याच्या बाबतीत राज्यांच्या क्रमवारीवरती करंट अफेअर मध्ये चर्चा झालेली होती. आपण ते आधीच मंथली जे करंट वगैरे बघतोय तर त्याच्यामध्ये झालेलं होतं. सो तिथं प्रश्न क्रिएट होऊ शकतो. राईट. हे जरा महाराष्ट्र आणि अखिल भारतीय अंदाज त्या ठिकाणी दिलेले आहेत. फक्त इथं 2022-23 आपण बघू शकतो थोडस. राईट. बाकी काही ट्रेंड बघणं गरजेचं आहे. जिल्हानिहाय दरडोई उत्पन्न तर त्याच्यामध्ये बघा मुंबई जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न जे आहे तर ते सर्वात जास्त आहे. अर्थात इथं हॅशटॅग केलेलं आहे म्हणजे इथं मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असं एकत्रित पकडलेलं आहे. त्याच्यानंतर ठाणे आहे, त्याच्यानंतर पुणे आहे, त्याच्यानंतर नागपूर आहे, त्याच्यानंतर रायगड त्या ठिकाणी आहे. म्हणजे आपल्याला विचारलं जाऊ शकते की जिल्हानिहाय दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमधले पहिले 3 कोणते, पहिले 4 कोणते हे लक्षात ठेवा. राईट. आणि त्याच्यानंतर अखिल भारत खाली इकडं सर्वात कमी मधले पण बघा. म्हणजे सर्वात कमी जिल्हा दरडोई उत्पन्न जे आहे तर ते नंदुरबार जिल्ह्याचं आहे. त्याच्यानंतर वाशिम येतो, त्याच्यानंतर बुलढाणा येतो, त्याच्यानंतर गडचिरोली येतो. मला वाटते नंदुरबार, वाशिम आणि बुलढाणा लक्षात ठेवा आणि मुंबई, ठाणे आणि पुणे लक्षात ठेवा. आणि त्यात पण लक्षात ठेवा मुंबईमध्ये काय मुंबई शहर आणि उपनगर दोन्ही त्या ठिकाणी कन्सिडर केलेलं आहे. राईट. त्याच्यानंतर बघा स्थूल देशांतर्गत उत्पन्न. मग जस्ट आकडेवारी दिलेली आहे आणि मग किती मूल्यवृद्धी अपेक्षित आहे तर ते दिलेलं आहे. 2023-24 मध्ये अंदाजित दरडोई राष्ट्रीय उत्पन्न 1,88,892 अपेक्षित असून ते 2022-23 मध्ये 1,69,145 होते. ही आकडेवारी तुम्हाला भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये पण मिळेल किंवा अर्थसंकल्पामध्ये पण त्या ठिकाणी मिळू शकेल. राईट. सो ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन हे 4.6% किंवा 8.7% हे मगाशी बघितलेलं तेच इकडं फक्त चार्टच्या स्वरूपात भारत आणि महाराष्ट्र कंपॅरिझन करून दिलेलं आहे. आता हे असे वेगवेगळे चार्ट्स असतात, आकडेवारी असती तर ते काय बघायची गरज इथं नाही. त्यामुळे बघा 5-6 पानं डायरेक्टली स्किप होतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं की तुम्ही काय वाचत बसू नका. मी वाचतो, प्रोसेस करतो, हायलाइट करतो आणि जेवढं हायलाइट करून देतो तेवढ्यावरतीच तुम्ही त्या ठिकाणी काम करा. किमती आणि सार्वजनिक वितरण व्यवस्था. सो पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. अगेन बघा वस्तू आणि सेवा यांच्या वापराची पद्धत, प्रमाण आणि जनतेची क्रयशक्ती यावर किमतीतील बदलांचा परिणाम होत असतो. अगेन इथं प्रश्न विचारला जाईल. सिंपल वाटते तरी ते सिंपल तेवढं नसतं. बघा प्रश्न काय विचारला जाईल. किमतीतील बदलांचा खालीलपैकी कोणत्या घटकांवरती परिणाम होऊ शकतो. वस्तू आणि सेवा यांच्या वापराची पद्धत, वस्तू आणि सेवा यांच्या वापराचं प्रमाण आणि जनतेची क्रयशक्ती. ऑब्विसली परचेसिंग पॉवर ज्याला आपण म्हणतो. बघा किमती वाढल्या, वस्तू आणि सेवांच्या वापराची पद्धत बदलती ना. राईट. प्रमाण पण त्या ठिकाणी बदलतं. एखादी गोष्ट स्वस्त झाली तर आपण विपुल प्रमाणात ती वापरतो. एखादी गोष्ट महाग झाली तर ती कमी प्रमाणात आपण त्या ठिकाणी वापरतो. ती वापरायची पद्धत पण त्या ठिकाणी बदलते. आणि महत्वाचं जनतेची क्रयशक्ती. ऑब्विसली महागाई वाढली आहे तर परचेसिंग पॉवर पॅरिटी, परचेसिंग पॉवर जी आहे तर ती त्या ठिकाणी कमी होती ना त्यांची. म्हणूनच रेपो जेव्हा कमी होतो तेव्हा जनतेची क्रयशक्ती काय होती, अचानकपणे वाढते. कारण पैसा यायला लागतो ना, बँका कर्ज देत आहेत, कर्जाचे रेट जे आहेत तर ते कमी होत आहेत. म्हणजेच काय होते, क्रयशक्ती त्या ठिकाणी वाढते.
गेटिंग इट. सो हा संबंध आहे बघा. ग्राहक किमती निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक सारख्या किंमत निर्देशांकाचा वापर ठराविक कालावधीत वस्तूंच्या किमतीच्या पातळीत होणारा बदल मोजण्यासाठी केला जातो. म्हणजे आपण जे WPI होलसेल प्राइस इंडेक्स आणि CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स बघतो, तर त्याचा वापर या किमतीतले होणारे जे बदल आहेत तर ते अनालाइज करण्यासाठी केला जातो. त्याच्यानंतर बघा, ग्राहक किंमत निर्देशांक हे कुटुंब उपभोगत असलेल्या वस्तू आणि सेवांच्या सर्वसाधारण किमतीतील काळानुरूप बदल दर्शवतात आणि किरकोळ किमती निर्देशांकाचे प्रतिनिधित्व करतात. राईट. राज्यात सन 1962 पासून ग्रामीण आणि नागरी क्षेत्रांकरता ग्राहक किंमत निर्देशांक दरमहा काढला जातो. सो कधीपासून काढला जातो हे विचारलं जाऊ शकते. राईट. बघा, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र शासन यांच्या मार्फत सर्व राज्य आणि अखिल भारताकरता दरमहा ग्रामीण, नागरी आणि एकत्रित क्षेत्रासाठी ग्राहक किंमत निर्देशांक 2011 पासून काढण्यात येतो. सो हेही लक्षात ठेवा. राज्यातील किरकोळ किमती विषयक स्थिती जाणून घेण्यासाठी अर्थ आणि सांख्यिकी संचालनालयामार्फत राज्याचा ग्रामीण आणि नागरिक क्षेत्राकरता ग्राहक किंमत निर्देशांक त्याचं पायाभूत वर्ष काय आहे? 2003 आहे. राईट. कोणाचं? राज्यात जो काढला जातो त्याचं. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय केंद्र शासन यांच्या मार्फत भारत स्तरावर ग्रामीण, नागरी आणि एकत्रित क्षेत्रांसाठी ग्राहक किमती निर्देशांक दरमहा काढला जातो. त्याचं पायाभूत वर्ष काय? 2012. म्हणजे 2003 कुणाचा आहे? राज्याचा जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे त्याचं पायाभूत वर्ष आहे. आणि 2012 हे कुणाचा आहे? अखिल भारतीय स्तरावरती जो ग्राहक किंमत निर्देशांक कॅल्क्युलेट केला जातो त्याचा आहे. राईट. फक्त या छोट्या छोट्या फॅक्ट्स मला या ठिकाणी सांगायच्या. याच्यात बाकी आता ऍज जास्त काही नाहीये, कारण चलनवाढ सॉरी WPI असेल किंवा CPI असेल त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करत असताना वेगवेगळ्या घटकांचा भारांश असेल, कुठल्यामध्ये काय घटक येत आहेत हे मला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी इकॉनॉमीमध्ये बेसिक्स मध्ये अभ्यासलेलं आहात आणि ते नॅशनल लेवलचं जे कॅल्क्युलेशन होतं तर त्या कॉन्टेक्स्टमध्ये महत्वाचं आहे. इथं स्टेट लेवलला एवढं डीप जायची गरज नाही. आर्थिक सल्लागार हा घाऊक किंमत निर्देशांक. आता WPI चं पायाभूत वर्ष काय? 11-12 त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये प्राथमिक वस्तू, इंधन आणि शक्ती आणि उत्पादित वस्तू या 3 प्रमुख गटांसाठी तो काढला जातो, हे आपल्याला माहितीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, अजून एक गोष्ट इथं लक्षात ठेवा बघा. भारतीय रिझर्व्ह बँक RBI अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, त्याच्यानंतर लखनौ आणि मुंबई या देशातल्या 10 प्रमुख शहरांसाठी त्रैमासिक घरांचा किमती निर्देशांक काढते. म्हणजे रेसिडेन्शियल जे प्राइसेस आहेत तर त्याच्या बाबतचा इंडेक्स. पायाभूत वर्ष त्याच्यासाठी किती आहे? 2010-11 त्या ठिकाणी आहे. आणि संबंधित राज्य शासनाच्या नोंदणी प्राधिकरणाच्या खरेदी विक्री नोंदणीच्या माहितीचा उपयोग करून त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे दस्त नोंदणी वगैरे तुम्ही जे करताय ना, म्हणजे जेव्हा फ्लॅट वगैरे घेतला तेव्हा नोंदणी करताय ना SR कडे, राईट, तर त्याच्या आधारे हा कल त्या ठिकाणी हे केला जातो. आणि अजून एक निर्देशांक आहे ना, रेसिडेन्शियल इंडेक्स किंवा रेसिडेक्स, हा NHB नॅशनल हाऊसिंग बँकेद्वारे काढला जातो. लक्षात ठेवा. तो पण घरांच्या वाढणाऱ्या किमती वगैरे तर ते सगळं कॅल्क्युलेट किंवा कॅलिब्रेट करतो. समाजातील दुर्बल घटकांना परवडणाऱ्या किमतीमध्ये अन्नधान्याच्या वितरणाद्वारे अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था विकसित झाली, जी पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणतो. राईट. आता जे कोणी डिस्क्रिप्टिव्ह वगैरे तयारी करत असतील ना त्यांच्यासाठी PDS वरती वगैरे प्रश्न जर का आला ना तर हे इंटरेस्टिंग वाक्य, हे वाक्य इंट्रोडक्शन साठी डायरेक्टली वापरू शकता तुम्ही. समाजातील दुर्बल घटकांना परवडणाऱ्या किमतीत अन्नधान्याच्या वितरणाद्वारे अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्था विकसित झाली. जीवनावश्यक वस्तूंच्या वितरणासाठी राज्यात रास्तभाव दुकानांचे सुस्थापित जाळे आहे. राईट. मग आता 51,000 पेक्षा जास्त दुकानं त्या ठिकाणी आहेत. त्यापैकी 5,500च्या आसपास दुकानं ही आदिवासी भागात त्या ठिकाणी आहेत. बाकी त्याचे डिटेल्स महत्वाचे नाहीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013चा आहे. तो 1 फेब्रुवारी 2014 पासून महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लागू झालेला आहे. आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमाअंतर्गत 62.3% लोकसंख्या महाराष्ट्रातली येते, ज्यांना अनुदानित दरानं अन्नधान्य त्या ठिकाणी मिळते. गेटिंग इट. सो लक्षात ठेवा, हा आकडा विचारला जाऊ शकेल
की महाराष्ट्रातील खालीलपैकी किती टक्के लोकसंख्येला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार अनुदानित दराने अन्नधान्य मिळते किंवा अन्नधान्य मिळण्यास पात्र आहे? 62.3%. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत अंत्योदय अन्न योजना कुटुंब, प्राधान्य कुटुंब असं लाभार्थ्यांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब प्रति शिधापत्रिका प्रति महिना 35 किलो अन्नधान्य, तर प्राधान्य कुटुंबाला प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो अन्नधान्य मिळण्यास ते पात्र. बघा, अंत्योदयवाल्यांना किती? 35 किलो प्रति महिना, आणि प्राधान्य कुटुंबाला किती? प्रति व्यक्ती प्रति महिना 5 किलो अन्नधान्य मिळणार आहे. राईट. त्याच्यानंतर बघा, लाभार्थ्यांना तांदूळ, गहू आणि भरड धान्य हे अनुक्रमे 3 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपये 1 2 3 फॉर्म्युला आपण म्हणतो ना अन्न सुरक्षा योजनेच्या बाबतीमध्ये. सो 1 रुपये किलोनं भरड धान्य, 2 रुपये किलोनं गहू आणि 3 रुपये किलोनं तांदूळ मिळतो. राज्यसेवेच्या कुठल्या तरी एका परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारलेला होता आणि ह्या किमती पण विचारलेल्या होत्या, लक्षात घ्या. राईट. तथापि केंद्र शासनाच्या अधिसूचनेनुसार 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2028 पर्यंत अन्नधान्य मोफत वितरित करण्यात येणार आहे. ही अधिसूचना का आली? बघा, या दरम्यान हे अन्न मोफत स्वरूपात का वितरित करण्यात येणार आहे? तर ह्याच्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही बेसिकली कधी चालू करण्यात आलेली होती? कोविड-19च्या कालखंडात चालू करण्यात आलेली होती, पण ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे आता. म्हणून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत हे सगळं अन्न जे आहे तर किंवा हे अन्नधान्य मोफत त्या ठिकाणी दिलं जाताना आपल्याला दिसेल. राईट. नेक्स्ट बघा, राज्य शासनाने या अधिनियमांतर्गत प्राधान्य कुटुंबांचे लाभ 14 अवर्षणग्रस्त जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सगळे जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्हा. सो या 3 विभागांमध्ये 14 अवर्षण प्रवण जिल्हे आहेत, तर तिथल्या सर्व दारिद्र्य रेषेखालच्या केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांच्या कुटुंबांना देखील सो याच्या अंतर्गत काय दिलं जाते? मोफत धान्य त्या ठिकाणी दिलं जाते. किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या भरड धान्याचं ज्वारी, मका, रागी इत्यादी वितरण राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना त्या ठिकाणी करण्यात येतं. म्हणजे प्रोक्युअरमेंट जी MSP अंतर्गत केली जाते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडनं, तर ती भरड धान्य जी आहेत तर ती राज्यामध्ये दिली जात आहेत. त्याच्यानंतर बघा, रक्तक्षय आणि सूक्ष्म पोषण घटकांची कमतरता या समस्यांचे निराकरण करून पोषण सुरक्षेसाठी केंद्र शासन तांदळाचे पोषण तत्व आणि गुणसंवर्धन आणि त्याचे सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वाटप ही योजना राबवत आहे. आपल्याला प्रश्न काय विचारला जाऊ शकतो? या योजनेचा उद्देश काय आहे? काय? रक्तक्षय आणि सूक्ष्म पोषक घटकांची कमतरता दूर करणं. राईट. म्हणजे मायक्रो जे आपण असं म्हणतोय न्यूट्रिएंट्स, तर ते आणि रक्तक्षय ॲनिमिया, तर त्याच्यासाठी हे केलं जाते. राज्यात साखरेचं वाटप केवळ अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका धारकांना केलं जाते. म्हणजे इथं प्राधान्य कुटुंबाला नाही केलं जात. आणि ते कसं केलं जातंय? प्रत्येक कुटुंबास 1 किलो साखर मिळते पीडीएसच्या दुकानामध्ये आणि 20 रुपये किलो दरानं ती साखर जी आहे तर ती प्रदान केली जाते. नेक्स्ट काय? सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत घरगुती गॅस जोडणी असलेले शिधापत्रिका धारक वगळून, म्हणजे ज्यांना गॅस पोहोचलाय तर ते वगळून इतर कशावरती करतायत? स्टोव्ह वरती करतायत. राईट. मग त्यांना काय केलं जाते? केरोसिनचा पुरवठा केला जातोय. बट इथं प्रश्न कशावरती विचारला जाऊ शकतो? महाराष्ट्रातले खालीलपैकी किती जिल्हे केरोसिन मुक्त आहेत? सो महाराष्ट्रातले 31 जिल्हे हे काय येतो? केरोसिन मुक्त त्या ठिकाणी आहे. केंद्र शासनाकडून कल्याणकारी संस्था आणि वसतिगृहांना देखील योजनेअंतर्गत आस्थापनांना देखील अन्नधान्याचे नियंत्रण मंजूर करण्यात येते. सो दॅट त्यांना हे अन्नधान्य जे आहे तर ते कमी किमतीमध्ये वगैरे उपलब्ध होऊ शकेल. हॉस्टेल्स असतील किंवा वेगवेगळ्या कल्याणकारी संस्था असतील. 14 जानेवारी 2025 पर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत समाविष्ट एकूण 165.84 लाख शिधापत्रिका धारकांपैकी सगळ्याच शिधापत्रिका धारकांची आधार जोडणी, म्हणजे आधार सीडिंग, आधार कार्ड कशाला कनेक्ट करायचे? तुमच्या रेशन कार्डला. आणि त्याच्यानंतर ई पॉइंट ऑफ सेल हे मागच्या वेळी सांगितलेलंच आहे मी. EPOS मशीन्स जे आहेत तर ते PDS मध्ये बसवलेले आहेत. वन नेशन वन रेशन कार्ड पण आपण बघितलेलं आहे. फक्त आकडेवारी लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. 1 जानेवारी 2020 पासून काय होतीये?
ही योजना राबवली जाते. राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला किफायतशीर दरानं भोजन उपलब्ध करून देण्यासाठी जानेवारी 2020 मध्ये शिवभोजन थाळी योजना चालू करण्यात आली. राईट. आनंदाचा शिधा, त्याचं वितरण. आता बऱ्याचदा तुम्ही बघता गौरी गणपतीच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस हा आनंदाचा शिधा दिला जातो. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना, त्याचबरोबर शेतकरी आवर्षण प्रवण 14 जिल्ह्यातले, जे मगाशी आपण बघितलेले होते 14 जिल्हे, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागातले सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा जिल्हा, यातले ह्या 14 जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत, तर त्या शेतकऱ्यां कुटुंबातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना गौरी गणपती सणानिमित्त 1 किलो रवा, 1 किलो चणा डाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या 4 शिधा जिन्नसांचा समावेश असलेलं एक पॅकेजिंग, ज्याला आनंदाचा शिधा म्हटलेला आहे, तर त्याचं वितरण करण्यात येतं. आणि ह्याच्यासाठी किती रुपये चार्ज केले जातात? फक्त 100 रुपये त्या ठिकाणी चार्ज केले जाताना आपल्याला दिसतात. राईट. नेक्स्ट, राज्यात आता हे किती वाटले गेले, किती खर्च झाला हे इम्पॉर्टंट आहे का? नाही. आपल्याला फक्त त्याच्यात काय असतं, किती रुपये हे इम्पॉर्टंट आहे. राज्यात ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करता राज्य ग्राहक निवारण आयोग आहे आणि 40 जिल्हा ग्राहक निवारण आयोग गठीत करण्यात आलेले आहेत. चला आता परत टेबल आले. टेबल आले की मला भारी वाटतं की ह्याच्यात काही जास्त नसतंय आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळं आय गेस आज हे 3 चॅप्टर होते. 3 चॅप्टर आपण बघितले, तरी बघूयात म्हणजे काय आहे का अजून. पब्लिक फायनान्स मध्ये गेलोय का आपण? नाही. चल. सो विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, इन जनरल हे काही मुद्दे होते जे आपल्याला डिस्कस करायचे होते. आपले 4 चॅप्टर पूर्ण झालेले आहेत. आपण 5व्या चॅप्टरला आलेलो. 5-6 चॅप्टर हे काही जास्त मोठे नाहीत, त्यामुळे ते पटकन संपतील. यातलं पण बघा क्रिस्प स्वरूपात जेवढं महत्वाचं आहे तेवढं मी घेतोय, जेवढं अति महत्वाचं आहे तेवढं डिटेल डिस्कस करतोय, ते इकॉनॉमीला लिंक करण्याचा प्रयत्न करतोय, सो दॅट त्याच्यातून आपल्याला आउटपुट चांगलं त्या ठिकाणी मिळू शकेल. सो पुढच्या पार्टमध्ये आपण पुढचे जे चॅप्टर्स आहेत तर ते त्या ठिकाणी कव्हर करूयात. आजच्यासाठी इथंच आपण थांबूयात. धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.